पाथरी येथे 10 कोटी नशामुक्ती प्रतिज्ञा अभियान प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीनं स्वातंत्र्य दिनानिमित्त जनजागृती व्यसनमुक्त समाज निर्मितीचा संकल्प। महाराष्ट्र परभणी प्रतिनिधी रमेश मुलगीर। स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पाथरी येथे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या शांता दिदी, योगिता दिदी, सुनीता दिदी यांच्या वतीनं 6 ऑगस्ट 2020 रोजी 10 कोटी नशामुक्ती प्रतिज्ञा अभियान राबवण्यात आले। देशाला व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये व्यसनाच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करून नशामुक्त जीवन जगण्याचा संकल्प करण्यात आला। 15 ऑगस्ट हा देशाच्या स्वातंत्र्याचा गौरवशाली दिवस असून या दिवशी केवळ परकीय गुलामगिरीतून मिळालेल्या स्वातंत्र्याचा उत्सव न साजरा करता समाजाला व्यसनांच्या विळख्यातून मुक्त करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन या अभियानातून करण्यात आले। तंबाखू, गुटखा, सिगारेट, दारू तसेच इतर अंमली पदार्थांच्या सेवनामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर, कुटुंबावर, सामाजिक जीवनावर गंभीर परिणाम होतात। त्यामुळे व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेणं आवश्यक असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला। प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या माध्यमातून विविध सामाजिक जनजागृतीपर कार्यक्रम राबवले जातात। त्याचाच एक भाग म्हणून 6 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट रोजीपर्यंत 10 कोटी नशामुक्ती प्रतिज्ञा अभियान देशभर राबवण्यात येत आहे आणि या अभियानात मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभागी होऊन नशेपासून दूर राहण्याची तसेच आपल्या कुटुंबातील आणि समाजातील इतर व्यक्तींनाही व्यसनमुक्त जीवनासाठी प्रेरित करण्याची भूमिका घेण्याचे आवाहन करण्यात आलं आहे। व्यसनामुळे तरुण पिढीचे शारीरिक, मानसिक आरोग्य धोक्यात येत असून अनेक कुटुंबांमध्ये आर्थिक, सामाजिक समस्या निर्माण होतात। त्यामुळे तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, क्रीडा, संस्कार, सामाजिक कार्य, सकारात्मक विचारांकडे वळावे असा संदेश या अभियानाच्या माध्यमातून देण्यात आला। नशामुक्त भारत, सशक्त भारत या संकल्पनेला बळ देण्यासाठी प्रत्येक नागरिकाने नशामुक्तीची प्रतिज्ञा घेऊन इतरांनाही त्यासाठी प्रेरित करावे असे आवाहन करण्यात आले। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पाथरी येथे राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे सामाजिक जनजागृतीला चालना मिळत मदत झाली आहे। व्यसनमुक्ती समाज हा केवळ एका व्यक्तीची किंवा संस्थेची जबाबदारी नसून कुटुंब, शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था आणि प्रत्येक नागरिकाच्या सामूहिक प्रयत्नातून नशामुक्त समाजाची निर्मिती शक्य आहे असा संदेश या अभियानातून देण्यात आला। मॅडम, आपल्या पाथरी शहरातील प्रजापिता विद्यालय आपल्या वतीने एक नशामुक्तीचा कार्यक्रम आहे। हा कार्यक्रम आपण पाहण्याचा उद्देश काय? पहा, आपला भारत देश जो आहे अगोदर स्वर्णिम भारत होता, ज्यामध्ये फक्त सत्यता होती, स्वस्थ भारत होता आणि या भारताला परत आपल्याला स्वस्थ बनवायचे। तर आपल्या विद्यालयाने एक संकल्प केला। 6 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट या दरम्यान एक अभियान, महाअभियान राबवण्यात आलेले, नशामुक्त भारत अभियान। ज्या अभियानामध्ये 10 करोड सर्वांकडून 10 करोड लोक जे आहेत, तर या सर्वांकडून एक प्रतिज्ञा करून घेणार नशामुक्तीची। तर जेव्हा आपण प्रतिज्ञा करतो तर एक ऊर्जा तयार होते आणि ती ऊर्जा जी आहे आपल्याला 10 करोड लोकांकडून पूर्ण ऊर्जा तयार करून जे या ठिकाणी भारतामध्ये जे व्यसनाधीनता वाढलेली आहे तर त्यांच्यापर्यंत ती ऊर्जा पोहोचणार आणि त्यांचं व्यसन दूर होण्यासाठीही मदत होणार। म्हणून आपण या विद्यालयाने एक हे महाअभियान जे आहे राबवण्यात आलेलं आहे। पाथरी शहरामध्ये वेगवेगळे कॉलेज, जसं बसवेश्वर कॉलेज आहे, नितीन कॉलेज आहे, संस्कार कॉलेज आहे, वेगवेगळे स्कूल जसं पोलीस स्टेशन आहे, त्यानंतर SDM ऑफिस आहे, तहसील ऑफिस आहे, पंचायत समिती आहे, अशा वेगवेगळ्या कार्यालयामध्ये पण हा कार्यक्रम घेतला। त्याचबरोबर पाथरी शहरामध्ये, तालुक्यामध्ये जेवढे गावं आहेत, जसं कासापुरी आहे, खेरडा आहे, हादगाव आहे, रामपुरी आहे, या ठिकाणी जे स्कूल आहेत
त्या स्कूलमध्ये पण जाऊन आम्ही हा कार्यक्रम घेतला. तर ज्यावेळेला आम्ही हा कार्यक्रम घेतो, तर कार्यक्रम घेतल्यानंतर सर्वांना खूप छान वाटतं आणि कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांकडून आम्ही 2 मिनिट मेडिटेशन पण करून घेतो, ज्यामध्ये मन आणि तन दोन्हीही स्वस्थ राहण्याचा संदेश त्यांना मिळतो. आपल्याकडे लागण्यात येणाऱ्या नशामुक्ती आपल्याला वाटते की नशामुक्त होईलच. कारण बघा, आपण जेव्हा एक संकल्प 10 कोटी लोक करणार, तर त्या संकल्पाची एवढी मोठी एनर्जी तयार होते. ती एवढी मोठी एनर्जी जी आहे, तर त्या एनर्जी काम करणार. काय संदेश देताल की आमच्या YouTube चॅनलच्या मार्फत जे लोक पाहणारे असतील नागरिकांना काय? संदेश म्हणजे सर्वांना एक संदेश मिळणार की नशा म्हणजे फक्त बिडी, सिगारेट, तंबाखू हा नाही. तर जसं आज मोबाईलचा नशा प्रत्येकाला आहे, मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे, अनेक गोष्टीचं व्यसन लागलेलं आहे. तर हे व्यसन दूर करण्यासाठी हा एक सर्वांचा संकल्प या विद्यालयानं केला आहे. आणि या ठिकाणी आपण सर्व नागरिकांनी या महाअभियानामध्ये सामील होऊन आपणही आपल्यामध्ये जर काही व्यसन असेल तर त्याला दूर करण्याचा संकल्प करूया. आज 15 ऑगस्ट स्वतंत्र दिन आहे, तर आपण सर्वांनी एक संकल्प करूया, नशामुक्त भारत अभियान. ओम शांती.